नमस्कार, मी प्रदीप शिवगण म्हणजे चाफा सिरीज मधला तुमचा आवडता शेखर. नमस्कार, मी मानसी बात्रे म्हणजे चाफा सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांची लाडकी सुमती. म्हणजे तू लाडकी, मी फक्त आवडता. लोकांनीच तसं म्हटलंय, मी आहे आवडती. तर आम्ही गप्पा मारायला तुमच्याशी खरं तर मध्येच आलेलो आहोत. तुम्हाला असं वाटलं असेल की अरे सिरीज संपली पण नाही अजून आणि मध्येच कसं काय. तर मुद्दाम आलेलो आहोत कारण तुम्ही पहिल्या सीझनला असेल किंवा आता 4-5 जे भाग झालेत त्याच्यावर भरभरून कमेंट्स केलेले आहेत. आणि त्या कमेंट्स फक्त कथेबद्दल किंवा अभिनयाबद्दल नाही तर जगण्याबद्दल, एकूण प्रेमाबद्दल अशा आहेत. तर इतका वेळ काढून तुम्ही कौतुक आणि कमेंट्स लिहिताय तर त्या इतरांपर्यंत पोहोचाव्यात, तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. त्या कमेंट्सची आम्ही दखल घेतो हे तुम्हाला कळावं म्हणून खरं तर आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. आणि मध्येच यायचं कारण म्हणजे मग उरलेले जे एपिसोड्स आहेत त्याच्यावरच्या कमेंट्स घेऊन आम्ही अख्खी टीम घेऊन तेव्हा येऊ गप्पा मारायला. आणि फक्त कमेंट्स नसतील तर कथा कशी बनली, कसं शूटिंग झालं याबद्दलही गप्पा मारू. आम्ही दोघेच नाही येणार तेव्हा, अख्खीच्या अख्खी 4-5 लोकांची टीम असेल. तर या कमेंट्स वाचण्यासाठी आज आम्ही आलो आहोत. वाचूया मग. सगळ्यात महत्वाचं या निवडक कमेंट्स आहेत, सगळ्याच कमेंट्स नाहीयेत, बरोबर ना? म्हणजे चाफा जिथे जिथे रिलीज झाली, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल, या तिन्ही माध्यमांवरच्या ज्या निवडक कमेंट्स आहेत त्या आम्ही आता तुमच्या समोर वाचतो. तर पहिल्यांदा पण महत्वाचं म्हणजे बाकीच्या ज्या कमेंट्स आहेत ज्या जनरली अभिनयाबद्दल आलेल्या आहेत किंवा संपवू नका लवकर किंवा वेळ वाढवा किंवा लवकर रिझल्ट द्या, अशा बरेच आहेत. तर त्या सगळ्यांचे मिळून आम्ही कौतुक करतो, आभार मानतोच. पण या काही विशेष आहेत, त्या सगळ्यांच्या कमेंट सुद्धा उत्तमच आहेत. त्यामुळे कोणाचं नाव आलं नसेल किंवा कमेंट घेतली नसेल तर रागावू नका. पण आम्ही सगळ्या कमेंट्स वाचल्यात, आम्ही त्याच्यावर विचार केलाय, तुमचे आभारी मानतो त्याबद्दल. तर आजची पहिली कमेंट संदेश जाधव म्हणून आहेत. त्यांनी लिहिलंय की खूप सुंदर फुलवलात सब्जेक्ट, खूप सुंदर, खूपच सुंदर. एक डिरेक्टर म्हणून तर खूपच आवडला दोघांचाही अभिनय. असेच वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन या, खूप शुभेच्छा असं लिहिलंय. तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे दिग्दर्शक आहेत स्वतः बहुतेक. त्यांनी लिहिलंय की एका दिग्दर्शकाकडून. तर एक दिग्दर्शक किंवा कलाकार जेव्हा एक कलाकृती बघून त्याच्यावरती काहीतरी लिहितात तर ते जास्त वाखाणण्यासारखं असतं, कारण तपशिलात ते बघत असतात. तर मनापासून आभार तुमचे. माहितीये काय एफर्ट्स लागतात कलाकृती उभी हो, आणि मला दिग्दर्शक म्हणून जास्त एफर्ट्स लागलेले आहेत, ते तुला माहित आहे. माझ्याकडे हात करू नका. या ओके, पुढची कमेंट आहे मनीषा मोरे म्हणून. तर मनीषाताई म्हणतात की चाफा सुगंध एक अनामिक विशिष्ट ओढ आहे या नात्यात, पण तरीही अलिप्त का राहताय? खरं सांगू तर आता व्यक्त व्हायला हवं, किमान एकाने तरी व्यक्त झाला तरी हरकत नाही. अशी भेट पुन्हा होणे प्रत्येकाच्या नशिबात नसते. शेवट गोड व्हावा हीच इच्छा. चाफा खूप आवडायला लागलाय. मनीषाताई थँक्यू सो मच. माझ्या मते लोकांनी ही कॅरेक्टर फिक्शनल ठेवलीच नाहीये, ते त्यांच्या आजूबाजूलाच वावरतायत असंच त्यांनी आपल्याला सांगितलंय. आणि शेखर सोमती जवळजवळ म्हणजे त्यांच्याच आयुष्याचा भाग आहे असं ते आपल्याला सांगतायत. ही आनंद देणारी गोष्ट आहे फार, की आम्ही फक्त आता पात्र राहिलेले नाही आहोत तर तुमच्या जगण्यातला एक भाग झालेलो आहोत. आणि त्या आपल्या जवळ सगळं घडतंय आणि त्याला सांगावं अरे बोल असं तुम्हाला वाटतं तर ते फारच इंटरेस्टिंग आहे. खूप खूप आभार. पुढची कमेंट. पुढची आहे सुरेश मेहत्रे. ते असं म्हणतात की प्रदीप, तुम्हाला प्रदीप, चाफा 1-2 बघून चाफ्याचा सुगंध दरवळायला लागलाय. दोघांचे अभिनय, त्यातल्या त्यात तिचा अभिनय म्हणजे माझा तर अप्रतिमच. स्वतः तिथं वावरतोय असं वाटतं. तुम्ही दोघेही अभिनय करत नाही तर स्वतः चाफ्यात जगताय असं वाटतं. तुमचे नवरा बायकोचे रील्स पाहून खूप समाधान वाटतं. अशीच वाटचाल चालू राहू दे. खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. तर मानसी मुद्दाम तुला मी सांगतो याबद्दल. सुरेश मेहत्रे हे आम्ही त्यांना नाना म्हणतो. म्हणजे मी जे पहिलं व्यावसायिक नाटक केलं सोकाजीराव टांग मारे, त्या नाटकात ते राजाचा रोल करायचे. म्हणजे ते कलाकार आहेत. किती वर्ष? 17-18 वर्ष झाले असतील. असं काही नाहीच का म्हणजे 10च्या आत वगैरे 15 वर्ष 17 वर्ष? तर आणि गंमत म्हणजे ते एक निवृत्त शासकीय अधिकारी होते आणि त्यानंतर ते नाटक जपत होते. चांगले मित्र होते. सायन्सवर बोलायचे, प्रदूषणावर बोलायचे आणि अधिकारांना बोलायचे. इतका अभ्यास होता त्यांचा. नाटकावर तर भरभरून बोलायचे. तर नाना म्हणायचो आम्ही त्यांना प्रेमानं. नाना तुम्ही प्रेमानं कमेंट केलीत, इतकं भरभरून लिहिलंयत आणि माझ्या आणि सारिकाच्या म्हणजे माझ्या आणि माझ्या बायकोच्या रील्सवर तुम्ही लिहिलेलं आहे त्याबद्दल मनापासून आभार. असे सगळे जुने जाणते कलाकार जर कमेंट करायला लागले तर कलाकाराला जरा भरून येतं. थँक्यू नाना. पुढची जी कमेंट आहे ती गजानन जाधवांची. सर तुम्ही जवळजवळ 2.5 दशके भूतकाळात घेऊन गेलात. खरंच अप्रतिम सादरीकरण.
चाफाचे असेच खूप सारे सीझन आणि खूप सारे भाग आमच्यासारख्या प्रेक्षकांसाठी यावेत ही इच्छा आहे. नटी जी आहे ती कोकणातल्या झाकणानंतर चाफामध्ये खूपच परिपक्व अभिनय करताना दिसते. प्रदीप सर, तुम्ही तर ग्रेटच आहात. तर ही गंमत आहे की जे प्रेक्षक आता चाफा बघतायत त्यातले अधिकतर प्रेक्षक नवीन आहेत किंवा आता वर्षभरात जोडले गेलेले आहेत. तर आम्ही एक 5-6 वर्षांपूर्वी कोकणातल्या झाकण्या ही सिरीज घेऊन हे चॅनल सुरू केलेलं आणि जगभरातून भरभर प्रतिसाद मिळालेला आम्हाला. आमच्यासाठी माइलस्टोन अशी ती गोष्ट आहे. नावरूप आम्हाला त्या झाकण्याने दिलं, तर त्याचा उल्लेख झाला आणि त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि मानसी तेव्हापासून काम करतेच त्यात अभिनेत्री म्हणून, तर तिच्याबद्दलच्या कमेंटचं कौतुक आहे. धन्यवाद जाधव साहेब. बाप्पा गतीर की गातीर इंग्लिश आडनावावर लिहिलेलं असल्यामुळे जरासा गोंधळ होऊ शकतो, पण तुम्ही समजून घ्या. त्यांनी लिहिले अप्रतिम शब्द सामर्थ्य आहे, शब्दांचा गोडवा, शब्दशैली, मनाला तीर लागणारा प्रसंग, मनाला वनवा पेटवणारे अशी शैली, अशी जबरदस्त भरभरून कौतुक केले त्यांनी. ही कमेंट घ्यायचं कारण त्यांनी लेखनाबद्दल लिहिलंय. तर लेखनाबद्दल अनेकदा बोलवलं जात नाही असं म्हटलं जातं, पण चाफानं हे सगळं पुसून काढलंय. तुम्ही लेखनाबद्दल भरभरून बोललेला आहात, तर धन्यवाद बाप्पासाहेब. आणि चाफाचे जे लेखक आहेत ते माझ्याच बाजूला आहेत. त्यामुळे जास्त कौतुक आहे. मीच कथा लिहिलेली आहे, मग दिग्दर्शन, आणि मग मेहनत घ्या नटांच्यावर, आणि मग नटांना कमेंट येतात की अप्रतिम अभिनय. नटांचं काही आहे का नाही, म्हणजे 10 वर्ष शिकले मी तुमच्याकडे. ओके, मला एवढं सांगायचं की लिखाणाबद्दल थोडंसं बोलते. लिखाण सरांनी आतापर्यंत 10 वर्ष काम केलंय. सरांनी लिहिल्या बऱ्याच कलाकृतींमध्ये काम केलंय, पण चाफा त्यांनी डायलॉग एवढे जड लिहिले ना की तुम्ही एक अक्षर नाही हलवू शकत त्याच्यात. म्हणजे मजा तुमची हलवाल आणि डायलॉग घ्याल म्हणायचे. छे, आहे ते तसंच तितकंच बोलायचं. म्हणजे खरं तर ही स्वतः इम्प्रोव्हाइज करून यायची, काही वाक्यरचना बदलून छान करून यायची. तर मी ओरडायचो नाही, व्याकरण बदलायचं नाही, आहे शेवटला तर शेवटलाच घ्यायचं. तर याच्यावर फार वाद व्हायचे आमचे, पण मजा यायची. मजा आली. पुढे आहेत सुदेश कोसुमकर. तर ते असं म्हणतात की आपण चाफाचा 2 भाग बनवला ते बरं झालं. धकाधकीच्या आयुष्यात चाफाचा सुगंध पसरता पसरता तो नाहीसा झाला असं पहिल्या भागात वाटत राहिलं. शेवट गोड तर सगळंच गोड. सुदेश सर, मलाही असं सांगायचंय की चाफा 1चं शूट झाल्यावर मलाही असंच वाटलं की अरे संपलं आता, काय म्हणजे सुमती गेली आयुष्यातून. तेव्हा सरांनी बोलून सांगितलं की लगेच चाफा 2 करायचा का. म्हटलं हो, लगेच क्विक फास्ट, अजिबात वेळ नाही काढायचा. आणि चाफा 2 आम्ही घेऊन आलो. तर थँक्यू सो मच. मुळात ते संपत आली किंवा संपलेल्या दिवशी इतक्या कमेंट आल्या की नका संपू नका संपू नका संपू. मग दुसऱ्या दिवशी आम्ही लिहायलाच घेतलं. तुमचं क्रेडिट आहे खरं तर, तुम्ही ऐकलं. एक कमेंट आहे मध्येच, वैभव सरदेसाई, ही कविता लिहिली त्यांनी. तू दिलेला ब्ल्यू डायमंड खोल समुद्राच्या तळाशी, किती रहस्य जपावीत कवटाळून दुर्ध्याशी. तू दाबलेला खोल हुंदका अजून गुंजतो कानाशी, आणि ही भव्य मैफिल कशी भावेल मनाशी. जीवनाचा हा दीर्घ प्रवास कधी न संवाद कुणाशी, किती रहस्य जपावीत कवटाळून हृदयाशी. वैभव सरदेसाई, प्राचीन कोकण म्युझियम, गणपतीपुळे. मी गणपतीपुळेला कधी आलात तर तिथेच प्राचीन कोकण हे एक म्युझियम बघायला मिळतं. त्याचे हे मालक आहेत, आणि आम्हाला कौतुक आहे की आपल्याच मातीतल्या माणसाने आपलं कौतुक केलेलं आहे, किंवा ते ही सिरीज बघतात आणि त्याच्यावर भरभरून लिहितात. मनापासून धन्यवाद. भारी वाटतं ना आपल्याच माणसांची कविता वगैरे लिहून पाठवली. आणि कविता लिहिणं म्हणजे त्याला मेंदू खर्च करायला लागतो, विचार करायला लागतो. एक भाग बघून ते सुचलं तर फार भरून येतं की बाबा काहीतरी करतोय आपण चांगलं. इंटरेस्टिंग आहे. प्राजक्ता वाकडे. प्राजक्ता वाकडे. प्राजक्ताताई म्हणतात की किती सुंदर, सोज्वळ, साधं, पण तितकंच मनात घर करून राहणारा चाफा. तुम्हा दोन्ही कलावंतांचे मनापासून अभिनंदन, कौतुक. तुमच्या अभिनयातून इतके सुंदर सच्चे भाव प्रकट होत आहेत की तुमच्या या गोड नात्यातील वीण केव्हा जुळेल याची उत्सुकता आम्हा प्रेक्षकांना लागून राहिली. खरं प्रेम किती निर्मळ असतं ना, तेच प्रतीत होतंय तुमच्या या नाटकातून. खूप छान, असं छान छान नाटक सादर करत राहा. शुभेच्छा. त्यांना नाटक म्हणजे ड्रामा, ड्रामा या अर्थाने म्हणायचंय. गोष्ट फार चांगली आहे, इंटरेस्टिंग आहे. लोक खूप गुंतले. थँक्यू प्राजक्ताताई, थँक्यू. पुढे आहेत विश्वनाथ माळी. खुश होशील तू कमेंट ऐकून. चाफा खूप सुंदर आहे.
पिक्चर निघाला तर खूप प्रतिसाद मिळेल. वा 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 वा, मग विचार करा. निश्चितच. तर बघूया, तुम्हाला इतकी आवडलेली आहे कथा. आणि खरं तर मी एक वेगळं थोडं सांगेन मध्येच, की आम्ही रत्नागिरीत राहून इथेच फिल्म इंडस्ट्री संदर्भातलं काही उभं करता येतं का, इथे स्वतःची चित्रपट निर्मिती अशी एखादं प्रोडक्शन तयार करता येतं का, यासाठी धडपडतो आहोत. आणि त्याची सुरुवात झालेली आहे. खरं तर तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा अशाच राहिल्या तर निश्चितच लवकर आम्ही एक सिनेमा घेऊन येऊ. त्याला करतेच ठेवा आपण. कलाकारांना ऑडिशन द्यायच्या, फक्त चाफा केल्या म्हणून सांगायचं नाही. अत्यंत खडूस आहेत हे, म्हणजे आता काय वेगळं बोलू. शेखर चांगला आहे आमचा. ओके, पुढची कमेंट आहे विद्याधर खांडेकर. येस. तुमची नाकावर चष्मा सतत वर करण्याची आदब झकास रागवू नये, ही कमेंट अत्यंत महत्वाची आहे म्हणून घेतली मी. त्याने म्हटलंय रागवू नये, भाषा थोडी स्पष्टपणे सुधारणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ मागून च्या ऐवजी मागून असा तुमचा उच्चार होतो. न आणि न वर काम करा, बाकी छान आहे. क्षमस्व. खरं तर क्षमस्व म्हणायची गरजच नाही तुम्हाला, की तुम्ही फार उघडपणे सांगायलाच हवं. म्हणजे आम्ही कलाकार जे आहोत ते जे करत असतो, जोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया येत नाहीत तोपर्यंत आम्ही पुढे जाणारच नाही. आणि असे सुधार किंवा जे तुम्हाला खटकतं किंवा जे तुम्हाला वाटतं की हे चांगलं व्हावं, ते तुम्ही असं उघडपणे सांगायलाच हवं खरं तर. आणि मला छान वाटलं की तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं, कारण तुम्हालाही वाटतं की आमच्या कलाकृती अधिक चांगल्या व्हाव्यात. तर विद्याधर खांडेकरांचे मनापासून आभार. अशा प्रकारच्या ज्या ज्या कमेंट्स आहेत, अनेक कमेंट्स अशाही आहेत आम्हाला सुचवणाऱ्या, त्या सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यात जास्त प्रेम करणारी माणसं तुम्ही जत करत राहा. सजेशन्स आर ऑलवेज वेलकम. थँक्यू. पुढे आहेत अंकुश सावंत. तर अंकुश सावंत यांचं असं मत आहे की आज अनेक प्रतिक्रिया पाहिल्या तर अनेकांचं म्हणणं आहे की वेळ वाढवा. 30 सेकंदाचे स्टेटसही बघायचा कंटाळा करणारी काही मंडळी काही चांगलं बघायला उत्सुक आहे. म्हणजे सर्वांच्याच मनात चांगलं पाहायचं असतं, पण आजकाल त्या रील्स नावाच्या विषाणूनं सर्वांच्या मानसिकतेवर परिणाम केलाय. बरं वाटलं की काही चांगलं पाहण्यासाठी चांगली कलाकृती आणि त्याला मिळणारा प्रतिसाद खूप छान. अभिनंदन व शुभेच्छा सरजी व तुमच्या सगळ्या सहकारी मंडळींना. अंकुश बद्दल मुद्दाम सांगेन. अंकुश हा माझा विद्यार्थी आहे खरं तर, म्हणजे मोठे आहेत ते आता. उत्तम पखवाज आणि मृदुंग वाजवतात. कोल्हापूर कलाकार आहेत. कोल्हापूर मधल्या आजरा गावचे आहेत ते. तर त्याने जे लिहिलंय ते अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे तो जाणकार माणूस तर आहेच, तो या सगळ्या काय म्हणू आपण त्याला, अभंग किंवा जिथे जिथे वारी जाते, पंढरपूरची वारी किंवा अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत त्यात सहभागी असतो. अत्यंत सात्विक विचाराचा असा माणूस आहे. त्यांनी इतकं भरभरून लिहावं वेळ काढून, हे आनंद देणार आहे. आणि खरंच आहे, 30 सेकंद सुद्धा आपण रील्स बघत नाही. तर अशा वेळी आम्हाला तुम्ही वेळ वाढवा म्हणून सांगताय, पिक्चर काढा म्हणून सांगताय, मोठी सिरीज करून सांगताय, तर भारावून गेलोय आम्ही. खरं तर काहीतरी चांगलं करतोय असं वाटतंय. मेन म्हणजे खूप मनोरंजनाचे पर्याय असताना तुम्ही आम्हाला असं सांगताय की वेळ वाढवा, आम्हाला तुम्हाला बघायचंय, तर जिंकलोय किंवा चांगलं काम करतोय असं वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोनच पात्रांची ही गोष्ट आहे. असंही नाही की भरपूर पात्र आहेत आणि भरपूर करमणूक होते. दोनच पात्र आहेत. आणि आमची टीम पण 5-6 लोकांची छोटीशी आहे या कलाकृतीसाठी. मनापासून धन्यवाद. एकही कमेंट अशी नाही की कंटाळा आला, बास करा, बोर झालं. अगदी अगदी खूपच प्रेम दिलं. प्रमोद आलसे. आलसे आहे की काही माहित नाही, म्हणजे ALS असं तुम्ही समजू शकता की इंग्लिश असल्यामुळे थोडासा गोंधळ होतो. वा अप्रतिम भाग, एक मस्त आहे आणि त्याहून चांगलं बॅकग्राऊंड सॉन्ग, किती दर्द आहे गाण्यामध्ये, इतकं छान वाटतं की परत परत ऐकावं. ही कमेंट सहभागी करून घ्यायचं कारण म्हणजे ही कमेंट गाण्याला आलेली आहे. तर आमचे एक मित्र आहेत रवींद्र होणोरे पुण्याचे, त्यांनी हे गीत लिहिलंय आणि कोल्हापूरमध्ये ते कंपोज केलं गेलंय. बोलणे हे माझे तुझे. बोलणे हे माझे तुझे. तर थँक्यू रवी, त्यासाठी कमेंट तुझ्यासाठी घेतले खास. आणि लगेचच अश्विनी ढगे, किती इमोशनल आणि रिअल फिलिंग्स आहेत या, खरंच खूप छान एक्सप्रेस होतात. थँक्यू अश्विनी, थँक्यू, थँक्स लॉट. पुढे आहेत क्रांती शिंदे. ते असं म्हणतात की दादा आणि मानसी, आजचा एपिसोड खूपच कडक आहे, शब्द नाहीत वर्णन करायला. तुम्ही 100% काम केलं या एपिसोड मध्ये. स्वामी माऊलींचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहो. श्री स्वामी समर्थ माऊली. धन्यवाद क्रांतीताई. तुम्ही आता आम्हाला एवढं आपलं मानलंय की आमच्यासाठी प्रार्थना करताय, तुमच्या प्रार्थनामध्ये आम्हाला सहभागी करून घेताय. थँक्यू सो मच. तुमच्या प्रार्थना पोहोचतील आणि आम्हाला अजून चांगले दिवस येतील. तुमच्यापर्यंत आणू 100%. खूप कलाकार अजून आमच्याकडे शिल्लक आहेत काम करायचे, त्यांना घेऊन चांगल्या कलाकृती करू आम्ही. तुमचं काय आहे माझ्यावर. पुढे आहे
आता नाव जरा इंटरेस्टिंग आहे. मुळात ते अकाउंटचं नाव किंवा हँडलरचं नाव असल्यामुळे कळत नाही आम्हाला. नाव आहे क्यूट बिगल मंजू. त्याने असं लिहिलंय की हृदयाला छेदून आत जाणारे संवाद, व्हिडिओ पाहताना पुढच्या वाक्यांची हुरहुर, हृदयाचे वाढवणारे ठोके आणि त्यांच्या जोडीला दोघांचा अप्रतिम अभिनय. फारच सुंदर. दोघांनाही शुभेच्छा. मुद्दाम ही सहभागी करून घेतले कमेंट, कारण ही लेखनावर आलेली आहे. तर लेखनावर भरपूर कमेंट येत आहेत, याचं समाधान आहे. म्हणजे अनेक वर्ष अशी ओरड होती आम्हा सगळ्यांची की लेखनाला फारसं बघितलं जात नाही, तो मागे पडतो भाग, पण असं नाहीये. धन्यवाद. दर्दी कसं काय लिहिलं पण तुम्ही? काय म्हणजे प्रेरणा काय, कॅथार्सिस काय तुमचं काय आहे? म्हणजे सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, मग सगळे लिहितील ना. सूत्रों की माहिती नाही देंगे हम. चालेल चालेल. ओके. पुढे आहे तू घेतेस की मी घेऊ? हा, मंदार चित्रे. मंदार चित्रे हे कविता लिहितात. प्रत्येक भागावर एक किंवा दोन ते कविता लिहून पाठवतातच. तर सगळ्याच काही कविता घेता येणार नाहीत. ओघात एक आलेली म्हणून त्यांची कविता घेतो, आणि ते डिझाईन पण छान करून पाठवतात. ते इमोजीज वगैरे टाकून. संवाद अभिनय लाख. संवाद अभिनय लाख हो दोहोंचा, घाला रे एकमेका प्रेमाने साध. शेखर सुमतीचा पाहण्याचा लागलाय मला रोजचाच नाद. नादाला लावला म्हणजे लोकांना आम्ही. तुम्ही नादाला लागलात तसंच बाकीच्यांना सुद्धा लावा, म्हणजे लोकांना खूप शेअर करा, खूप लोकांपर्यंत पोहोचू दे. अगदी अगदी, ते मनापासून सांगतो. पंकज म्हणून एक व्यक्ती आहेत. पंकज बद्दल मी मुद्दाम सांगेन की ते इंग्लिशमध्ये एकतर रिप्लाय करतात आणि अत्यंत वाखाणण्यासारख्या कमेंट असतात. म्हणजे जाणीवपूर्वक ते प्रत्येक प्रसंग बघतात, त्यातली कथा, त्यातली मांडणी, पात्र कशी वावरतात याच्यावर भरभरून बोलतात. खूप त्यांच्या कमेंट्स बघितल्यावर मी परवा कमेंट त्यांना एक रिप्लाय केला, तर त्याच्यावर त्यांचा रिप्लाय जो आला त्याच्यावरून मानसी मला पहिल्यांदा कळलं की त्यांना मराठी फारशी कळत नाही. अच्छा, ते अमराठी असावेत कदाचित. तर ते म्हणाले की मी जरा समजून घेऊन मराठी वाचून थोडंसं ऐकून समजून घेतो. तर मला आश्चर्य वाटलं की मराठी नाही कळत त्यांना फार चांगलं, तरी गोष्ट किती चांगली कळते बघ. तर कलेला किंवा कलाकारांना कुठल्याही भाषेचं बंधन नसतं, हे याच्यातून आपल्याला कळतं. तर त्यांच्या अनेक कमेंट्स आहेत, त्यातली एखाद दुसरी कमेंट घेणार आहोत. त्यातली एक ही कमेंट तितकी सुंदर आहे. लव्ह इज नॉट ऍक्च्युअली अ बेसिक इन्स्टिंक्ट. टू ईट, टू स्लीप, टू फिअर, टू कॉप्युलेट आर द ओनली बेसिक इन्स्टिंक्ट्स. देन व्हॉट इज अ लव्ह? इट इज नॉट अन इझी क्वेश्चन. असे इंटरेस्टिंग ते क्वेश्चन पाठवत असतात. आता इथे एक्सप्लेन केलेलं नाही फारसं, पण पुढच्या एखाद्या कमेंट मध्ये बघू आपण. तर पंकज, असे सोबत राहा. आम्हाला भाषेचं काही बंधन नाहीच आहे. भरभरून लिहा. तुमच्या इतर लोकांपर्यंत सुद्धा ही गोष्ट पोहोचवा. धन्यवाद. पुढची आहे प्रणाली भोवळ. खूप दिवसांनी अशी कलाकृती बघायला मिळते आहे. संध्याकाळी 6-6:30 वाजले की हात आपोआप युट्यूबकडे वळून चाफा 2चे एपिसोड शोधायला लागतात. वा. आभाळ माया, पिंपळपान, वादळवाट, नंतर खूप वर्षांनी असे दिवस अनुभवता येत आहेत. खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा. अप्रतिम अभिनय आणि कथा. फ्रॉम कुवेत वरून. मानसी, हे आभाळ माया, पिंपळपान, वादळवाट आठवते तुला? तू बघितलेस? 3री-4थीला मला ते हे माहितीये. थोडी सागर टायटल सॉंग तर गाजलेच होते. तर ही आमच्या वेळची जी सगळ्या मालिका होत्या नवीन आलेल्या आणि खूप गाजलेल्या, वेडे होतो आम्ही. तेव्हापासून मला असं वाटायचं की या मालिकांसारखं आपण काहीतरी निर्मिती करावी. आणि मला मनापासून प्रणिल्यांचं कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही या मालिकांना तुलना नको म्हणायला, मालिकांसारखं आमच्या या कथेकडे बघितलं किंवा चाफाकडे बघितलं, तर दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून मला फार आनंद आहे या गोष्टीचा की काही बरं करायला लागलोय मी खरं तर या क्षेत्रात किंवा या कथेला घेऊन. आणि कुवेतवरून तुम्ही कमेंट केलेली आहे. तर कुवेत मधल्या आपल्या सगळ्या ओळखीच्या माणसांना नक्की पाठवा हा भाग, आणि भारतातल्या हे ओळखीच्या लोकांना पाठवा. अख्ख्या जगभरात पाठवा. जगभरात नाव होऊ. चाफ्याचा सुगंध जगभर पोहोचू दे. धन्यवाद. यानंतर आहे स्वाती तांबे आहेत. आता हे जरा वाचायला अवघड जाणार, कारण त्यांनी इंग्लिश मधून मराठी लिहिले. म्हणजे KAY काय असं लिहू शकताय, म्हणजे काय वाईट नाही याच्यात. काय करे कायमच राहायचंय तुझ्यासोबत, पण तुझा संसार मोडून नाही. हे वाक्य छान आहे की त्यामुळे त्याच्या बायकोचा विचार तिने केला. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. एंडिंग अति इमोशनल नको करायला.
ती प्रॅक्टिकल असावी. जुन्या गोष्टींमध्ये रमून न जाता जे आता घडलंय ते प्रॅक्टिकली स्वीकारून नॉर्मल विचाराने पुढे जावं. जे घडतंय ते चांगल्यासाठी, जे घडेल तेही चांगल्यासाठी, जे घडलंय तेही चांगलंच होतं असा एक पॉझिटिव्ह मेसेज द्यावा. या वाक्यावरच टिकून राहावं. हे बघून म्हणजे चाफा सिरीज बघून असणार. झाल्यावर बघणारा अति इमोशनल न होता नॉर्मल फील करायला हवं त्यांनी. बाकी तुमची सर्वांची म्हणजे अभिनयाबद्दल त्यांनी कौतुक केलंय. इंटरेस्टिंग आहे, म्हणजे मला फारच भावली ही कमेंट कुठल्या अर्थाने की खरंच इमोशनल किंवा अशा जे प्रसंग आम्ही या कथेमध्ये घेतलेत हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेलेच असावेत कदाचित असे आहेत. त्यामुळे दुःखी होऊ शकतो माणूस किंवा भरपूर काळ देवदास होऊ शकतो म्हणू आपण. किंवा चोख सांगितले की प्रेम करा पण तुमची सतत विवेकबुद्धी जागेवर ठेवा. कोणाचंही असं वाईट करू नका, उद्ध्वस्त करू नका कोणाला. त्यांची इच्छा चांगली आहे की बाबा हे बघून सुद्धा छान आनंद देणारा असला पाहिजे, कोण डिस्टर्ब होता कामा नये. माझाही चाफामधला तो आवडता डायलॉग आहे की तुझ्या सोबत राहायचंय पण तुझा संसार उद्ध्वस्त करून नाही. बेस्ट डायलॉग. अगदी खरं. नाहीतर काय नाव द्यायचं बरीच उदाहरणं देता येतात की समज संसार कसा उद्ध्वस्त करता येईल, लोक टपलेले असतात. असो किंवा स्वाती तांबेवरून एक लक्षात आलं, आमच्याकडे पण एक तांबे आहेत, रुपेश्री तांबे. तर एक प्रोडक्शन हेड किंवा माझे असिस्टंट डिरेक्टर म्हणून रुपेश्री काम करते. चुणचुणीत आणि अशी कुठे पळते उंदरासारखी इकडे तिकडे अशी मुलगी आहे. आता शेवटला जेव्हा आम्ही सगळे सिरीज संपल्यावर भेटेल तेव्हा तुम्हाला कळेल. तर स्क्रिप्ट असायचं आणि सरांनी किंवा मी असं एखादा डायलॉग छान म्हटला, छान घेतला की रुपेश्री अशी हसायची गाणी. आणि तिला पुढची वाक्य सांगायची असायची, विसरूनच जायची, ती बघत राहायची अशी. आणि आम्ही तिच्याकडे बघितलं की आम्हाला कळायचं की चांगला झालाय, संवाद चांगला झालाय. आहे ती आता इथं. पुढे आहे पुरुषोत्तम म्हणून आपले एक रसिक प्रेक्षक आहेत. त्यांनी म्हटलंय की प्रियजनांचा वियोग रामायण कालापासून असलेली वेदना आहे, कधी सुखांत तर कधी बहुधा. मुळात हे पुरुषोत्तम हे आधीपासून अनेक व्हिडिओजवर कमेंट करतात. मला त्यांचं एक विशेष कौतुक आहे की ते मुळात अभ्यासू आहेत, जाणत अत्यंत अनेक वेगवेगळे चांगले रेफरन्सेस ते देतात. आणि रेफरन्स दिलाय म्हणजे खरं तर रामायण महाभारतासारखी काव्य भारताने जगाला दिली यासारखं देण नाही. जगातल्या सगळ्या भावना, कृती, घटना आणि ह्या सगळ्या एकदा घडवूनच गेलेल्या आहेत, त्याच फक्त आपण रिपीट करतोय की काय, नवीन काही लिहायचं ठेवलेलंच नाही. इतकं महान काम केलंय. तर पुरुषोत्तम यांना अनेकदा संधी मिळाली नव्हती आम्हाला कमेंट्सवर बोलायची, तर मनापासून धन्यवाद. सुनीता जोशी म्हणून आहेत पुढच्या. नामवंत लेखकांच्या लेखणीची सर आपल्या लेखणीला आली आहे, जी आज मराठीत बघायला मिळत नाही. सुंदर, थँक्यू. खरं तर म्हणजे असं नको म्हणायला, अनेक फार मोठे मोठे लेखक आहेत, मलाही आवडतात अनेक जाणकार लेखक, पण तुम्ही एवढं भरभरून कौतुक केलं तर मी स्वीकारतो. थँक्यू. मी खरं तर फार छोटा लेखक आहे, मी दिग्दर्शक अभिनेता जास्त आहे. मी छोटा लेखक आहे पण मी वाक्य मोठी मोठी लिहितो. वाक्य मोठी लिहू शकतो कारण छोट्या ना मी. खरंच कौतुक आहे तुमचं. सांगा ना, मोटिव्ह काय होता, कुठून सुचलं, कसं सुचलं? प्रत्येकाच्या आयुष्यात कॅथर्सिस येतं. दुनिया को जानना है, आवाम वॉन्ट्स टू नो. तुला गंमत सांगतो, मला पर्सनली कमेंट आलेले आहेत, हे तुमच्या अवस्थेत घडलेलं आहे का? मग काय सांगितलं? आता काय सांगायचं म्हणजे लेखक आहे. तुम्ही कमेंट करून ह्यांना विचार की क्या हुआ है भाई, इतना दर्द कहां से लाए. एकाने असं लिहिलंय की मी दररोज ठाणे स्टेशनला जातो. कशाला? कामाला. तर ह्या प्रसंग तुमच्या ठाणे स्टेशनला कधी घडलाय, ती कधी सोडून गेली तुम्हाला? मेमोरियल होईल तुमचं ठाणे. खरंच थँक्यू. माझ्यामध्ये पुढे आहेत महापॉलिटिक्स. हे नेमके कोण आहेत माहित नाही, युजर हँडलचं नाव आहे महापॉलिटिक्स. कमेंट खूप सुंदर आहे, साधी सिंपल आहे. आजवरची पहिलीच कमेंट असं ते म्हणतायत. तर आजवरची पहिलीच कमेंट अप्रतिम, आशय आणि अभिव्यक्ती दोन्ही अप्रतिम, दोघांचीही. कीप इट अप, गॉड ब्लेस यू. ही कमेंट घ्यायचं कारण असं आहे की बरेच आपल्याकडे मगाशी म्हटलं की मनोरंजनाची खूप साधनं आहेत, तर आपण लाईक करून पुढे जाऊ शकतो किंवा स्क्रोल करून जाऊ शकतो. तर अशा वेळी तुम्ही वेळ काढता, तुम्ही विचार करता आणि तुमचे शब्द आमच्यापर्यंत पोहोचवता, तर ही आयुष्यातला वेळ देणे ही खूप मोठी गोष्ट आहे. तर खूप आभार. आणि कमेंट्स लिहायला तुम्ही आमच्यापासून सुरुवात केला, आनंद आहे. खूपच आनंद, काहीतरी अचीव केलं. खरंच आहे. प्रशांत पाटील, पार्श्वसंगीत, पार्श्वगायक, गायिका नंबर 1 अप्रतिम. शिवगण सरांचा अभिनय सुंदर आहे. आता पुढचं जे वाक्य आहे ते वाचताना मला प्राऊड फिलिंग होणार आहे खरं तर, कारण मानसी ही माझी विद्यार्थिनी आहे
गेली 10 वर्ष आम्ही एकत्र सहकारी म्हणून काम करतोय, पण पहिली 3 वर्ष ही नाट्य प्रशिक्षण, सिनेमा प्रशिक्षण, अभिनय प्रशिक्षणाचे धडे घ्यायला माझ्याकडे होती. 3 वर्ष नेटाने आणि नेट शिकले. आणि त्यानंतर आम्ही एकत्र सहकलाकार म्हणून काम करतो आहोत. आनंद या गोष्टीचा आहे की पुढच्या कमेंटला असं त्यांनी लिहिलंय की पाथरे मॅडम, तुम्ही 80च्या शतकातील कसलेल्या अभिनयात मुरलेल्या अभिनेत्री वाटताय, इतका उत्तम अभिनय त्यांनी केलेला आहे. तर एका शिक्षकाला अजून काय हवं असतं, प्राऊड फिलिंग होतं. मुळात मॅक्झिमम कमेंट यातल्या अभिनयाबद्दल आहेत, त्यातल्या अनेक कमेंट अशा आहेत की माझ्यापेक्षा उत्तम अभिनेतीचं झालंय, आणि हे जास्त प्राऊड फिलिंग देणारा आहे. आणि मग पुढे कौतुक वगैरे केलंय. तर शाबास. माझ्या वाटत्या गुरुदक्षिणा द्यायची मला. मिळाली ना, द्यायची नंतर. अंगठी घेणार की फेका. थँक्यू. तर मनापासून थँक्यू. मनापासून आभार. म्हणजे एक गोष्ट मी इथे सांगेन की सर म्हणाले 10 वर्ष काम करतोय, तर किती म्हणजे अभिनयाच्या कमेंट जरी माझ्याबद्दल असल्या तरीही मार्गदर्शन त्यांचंच आहे. हमसे बोल रहे हैं शब्द इनके हैं. तर आणि त्यांच्याबरोबर काम करताना नेहमी असं थरथर होतं. मे बी कितीही मोठी ऍक्ट्रेस झाले उद्या तरी ते कायमच राहील की गुरु आहेत ना. कितीही मोठा असला शिष्य. हे मी एडिट करणार आहे, एवढं काही घेणार नाही मी, कौतुक नाही करायचं. ओके, पुढे वाजूया. ओके. पुढे आहे ब्युटिफुल नेस्ट. मुळात कुमार नावाने हे एक मित्र आमचे कविता लिहितात. प्रत्येक चाफाच्या एपिसोडवर कविता लिहिली, प्रत्येक एपिसोडवर कविता लिहिले, कधी 2-3, 3-3 लिहिले. खरंच यांच्या कवितांचा आपण एक संग्रह करून कधीतरी प्रकाशित करू किंवा पब्लिश करू आमच्या चॅनल. 100% करणार आहोत. आम्ही त्यांना पर्सनली मेसेज करून त्यांचं नावही विचारलं. हँडलचं नाव काहीतरी वेगळं असल्या, ब्युटिफुलनेस असल्यामुळं, पण ते त्यांनी नाही कळवलं. कुमार या नावाने लिहितात आणि उत्तम लिहितात ते. एक चारोळी आहे. जाता जाता कुठेतरी थांबायला हवं, प्रसंगात अनुमताने भांडायलाही हवं. काही गोष्टी असतात कल्पनापलीकडे, काही गोष्टी असतात कल्पनेपलीकडे, सुख दुःखाचं गणित मांडायलाही हवं. थँक्यू कुमार. भरपूर लिहिलंय तुम्ही आणि भरपूर लिहित राहा, असंच प्रेम करत राहा. पंकज पुढचे. मग अशी मी बोललो होतो ते इंग्लिश वाले. ते इंग्लिश मधनं लिहितात आणि खूप डिटेल लिहितात. तर पंकज यांनी आता म्हटलंय की गोइंग गुड, but it is become clearer that in this short format it is very difficult to develop any character to bring out its true form or nature. Very challenging job indeed. RTO is a good technique. Heroine's expressions in last 6-7 seconds shows her class. Kudos to her. Thank you so much. इतकं डिटेल ते लिहितात. थँक्यू मंगल. शेवटचे 6-7 सेकंद वगैरे ते किती मनापासून लोक बघतात आणि परत बघत असतील. म्हणजे एकानं कमेंट केली की 15-15, 16-16 वेळा बघतो. हो. तर कौतुकाचं आहे की म्हणाले की तुम्ही 3च मिनिटांचा एपिसोड करत आहात, तर आम्ही 15-15 मिनिटं बघतो ते, तर आनंद देणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहेच, तरीही सांगतो की सगळे एपिसोड्स मिळून सुद्धा आम्ही एक नंतर मोठा व्हिडिओ करतोच. तर तोही बघा, तोही शेअर करा. विजय भोवड. घ्या. विजय भोवड असं म्हणतायत माझ्यासाठी पहिल्या 2 ओळी आहेत की मानसीला लवकरच टीव्ही सिरियल मध्ये बघायला आवडेल. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अप्रतिम अभिनय. आणि आम्हाला हे आनंदच आहे त्याचा. मुळात तिला मालिका फार आवडत नाहीत, सिनेमा आणि नाटकांमध्ये काहीतरी करायचं म्हणते. शुभेच्छात राहायचं. तुमच्या काय म्हणतात वेल विशेषसाठी आभार. घ्या. पुढे वर्षा पाटील. येस, वर्षा पाटील. वर्षा पाटील असं म्हणतात की चित्रपटालाही मागे सारेल अशी सिरीज आहे. बघा, चित्रपट काढा, कॅरेक्टर तीच ठेवा. कॅरेक्टरचा विचार करावा लागेल मला, कारण 2-3 दिवसाच्या शूटिंग मध्ये हॅरॅसमेंट जास्त असते. काही हॅरॅसमेंट नाही. कलाकार नाहीये तुमच्याकडे. चित्रपटाला 2-3 महिने लागतात, त्यामुळे आम्हाला जरा मेहनत घ्यायला लागेल. चाफा टीमचा इंटरव्ह्यू घेऊ इच्छिते. जुने कलाकार. ठीक आहे. पुढे ही या मुलाखतीतली किंवा गप्पांमधली म्हणून शेवटची कमेंट आहे. काय सांगू, किती सांगू, सारं काही उत्तमच आहे. तुम्ही हृदय पिळवटून टाकलंय सर. मॅडम, तुमचा अभिनय छान. भेटण्यासाठीची लागणारी ओढ, तळमळ, जीवाची चाललेली घालमेल तुम्ही दोघांनी छानपणे प्रकट केले. लवकर 6 वाजू देत. धन्यवाद. लोकांच्या आयुष्यात तेच आहे. 6 कधी वाजतायत. काही कमेंट तर अशा होत्या की सकाळी पण 6ला सुरू करा, 2-2 वेळा. दिवस जात नाही, रात्र जात नाही. तर हे सगळं भारावून टाकणार आहे. खूप प्रेम करत आहात तुम्ही. माझं असंच होतं ना की 6 वाजले, बघितलं, संपलं, आता पुढे काय, पुढे पुन्हा वाट बघायची ना अख्खा दिवस. जसं तुमचं होतं तसंच आमचं सुद्धा होतं. आणि बरोबर आहे. म्हणजे मला सोडून बाकीच्या कुठल्याही टीमला तो एपिसोड माहिती नसतो. तेही 6लाच बघतात. मी कोणालाच दाखवत नाही आणि मग आमची चर्चा होते, मजा येते एकदम. म्हणजे आमचा शेखर खूप चांगला आहे. बरं, आता महत्वाच्या भागाकडे आपण वळूया. एवढ्या भरभरून कमेंट्स तुम्ही करता आहात, खूप लिहिता आहात, खूप प्रेम देता आहात, पण आम्ही थोडे नाराज यासाठी आहोत की
व्ह्यूज फार नसतात. म्हणजे आमचे बाकीचे जे व्हिडिओज आहेत ते लाखाच्या पलीकडे व्ह्यूज गेलेले असतात. यालाही आसपास आहेत, म्हणजे फेसबुकवर चांगले जातात, इन्स्टाला चांगले जातात. पण आपलं जे हक्काचं चॅनल आहे रेलगाडी, सिंधू ज्याच्यावर माध्यम आहे. तिथे आम्ही अजून भरपूर कलाकृती घेऊन येणार आहोत. तर तिथे भरपूर लोकांपर्यंत पोहोचायला हवं. तुम्ही सांगा आम्हाला अजून काय करायला हवं, तो मार्ग अवलंबूया आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचूया. तुम्ही अजून लोकांपर्यंत शेअर करा किंवा तुम्ही सांगा आम्हाला आम्ही काय करायला हवं, आम्ही ते करू. तुम्ही कमेंट्स मध्ये आम्हाला सजेस्ट करू करू शकताय. आणि अगदी क्वालिटी बद्दल असेल किंवा आणि अजून कुठला कंटेंट घेऊन यायला हवा जे असं. तुम्हाला आवडत नाही, आवडते किंवा जे आमच्याकडून बघायला आवडेल असं काहीही तुम्ही सजेस्ट करू शकता. भरपूर व्ह्यूज होऊ देत. व्ह्यूज बरोबर दुसरा एक महत्वाचा भाग आहे सबस्क्रिप्शन. तर अनेक लोक बघतात, कमेंटही करतात, पण त्याने अजून सबस्क्राईब केलेलं नाही. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही एवढी मेहनत घेतोय, तुमचा थोडा सपोर्ट गरजेचा आहे त्यासाठी. आणि जे त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, बेल आयकॉन दाबलेला आहे, ज्यांना नोटिफिकेशन जातात, अशा किंवा भरभरून प्रेम करणाऱ्या लोकांच्या काही कमेंट्स आहेत की आम्हाला सहकार्य करायचंय, तुम्हाला सपोर्ट करायचा आहे कामामध्ये. तर व्हिडिओच्या इथे जॉईन नावाचं एक बटन असतं, ते प्रेस करून तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकताय. आता बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की जॉईन बटन काय आहे. तर जॉईन बटन दाबलात की तुम्ही आमचे मेंबर्स होऊ शकताय. फॅमिली मेंबर्स, फ्रेंड मेंबर्स असे मेंबर्स आहेत. आणि त्याला थोडे पैसे आहेत, म्हणजे 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये नॉमिनल. ज्यांना जास्त पैसे द्यायचे त्यांच्यासाठी 1000 रुपये, 500 असेही आहेत. एक महिनाभराचं तुम्ही ते मेंबरशिप घेऊ शकताय. तर तसं तुम्ही केलात तर ते पैसे आमच्यापर्यंत मिळतील आणि आम्हाला अजून सपोर्ट मिळेल. पण तो आग्रह नाही, आग्रह सबस्क्रिप्शनचा आहे की सबस्क्राईब करा, अधिक लोकांपर्यंत. आणि म्हणजे आता युट्यूबचाच जमाना आहे आणि सगळ्यांना माहितीये की सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे, मोफत आहे, त्याच्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीये. अगदी तर प्लीज करा. जेवढे जास्त सबस्क्रायबर्स होतील तेवढा आम्हालाही जास्त हुरूप येईल, उत्सुकता लागेल की आता काहीतरी पण वेगळं वेगळं केलं पाहिजे. आणि मोठे व्हिडिओज आणि प्लॅन करत होतो की आता तुमचा हा चाफाला जो काही प्रतिसाद आहे तो बघून आम्ही भारावलोय. आणि मग आम्ही असं म्हणतो की आता असाच जर प्रतिसाद असेल तर लवकरच काही मोठे व्हिडिओज 5-7 मिनिटाचे किंवा त्याही पेक्षा मोठे आम्ही लवकरच तुमच्या समोर घेऊन येऊ, सिरीजच्या रूपातून की तुम्हाला आवडेल अशा सिरीज आम्ही घेऊन येऊ. इतक्याच उत्तम क्वालिटीचे. आणि तुम्हाला शेखर आणि सुमती ही जोडी आवडलेली आहे, भरभरून प्रेम तुम्ही केलेलं आहात. तर या जोडीला घेऊन सुद्धा आम्ही चाफा संपल्या लगेचच काही एक वेगळं इंटरेस्टिंग घेऊन येणार आहोत, ज्याच्यावर काम चाललेलं आहे. तिथेही तुम्ही तेवढंच प्रेम कराल. अर्थात तिथे शेखर सुमती नसतील, पण असंच काहीतरी असेल, पण हेच कलाकार 2 असतील. तर त्याच्यावरही भरभरून प्रेम करा. चाफा सिरीज संपली की आम्ही सगळ्या टीमला घेऊन परत गप्पा मारणारच आहोत तुमच्याशी. आता तुम्हाला कळलं असेल की या उरलेल्या भागांमधल्या ज्या कमेंट्स आहेत त्या घेऊन आपण तेव्हा भेटणार आहोत. त्यामुळे तुमच्या सूचना किंवा काही कमेंट्स असतील तर तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर, अगदी फेसबुक असेल, इन्स्टा असेल किंवा रेलगाडी हे युट्यूब चॅनल असेल, तर नक्की तुम्ही त्या कळवा, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जे युट्यूब सोडून इतर माध्यमांवर जे लोक बघता आहेत ही सिरीज किंवा आमचे रील्स, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, तर त्यांना एक आग्रहाचं आवाहन आहे, विनंती आहे की आमचं रेलगाडी म्हणून युट्यूब चॅनल आहे, रेलगाडी मराठी किंवा रेलगाडी दोन्ही तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला कळेल. तर त्या चॅनलला भेट द्या. तिथे अजून भरपूर कार्यक्रम आहेत, कारण बाकीच्या प्लॅटफॉर्म्स तुम्हाला फक्त रील्स बघायला मिळतील. मोठ्या मोठ्या लांबीचे जे कार्यक्रम आहेत किंवा 15-20 मिनिटाच्या सिरीज आहेत तिथे आमच्या आहेत, किंवा आम्ही नवीन घेऊन येतो आहोत. तर त्या चॅनलला भेट द्या. कसं वाटतंय सांगा, सबस्क्राईब करा. थांबूया, भेटू मग पुन्हा ही सिरीज संपल्यावर. धन्यवाद.